एक चाय गरमागरम चाय चाय गरमागरम चाय. व्हिडिओ त्यांनी केलाय ना तर हे कुणालाही त्यांनी दुखवण्यासाठी केलेला नाहीये. ऍज अ एक्सपिरियन्स म्हणून हा चॅलेंज त्यांनी घेतला होता. मावशी सरका माझी हे मला पूर्ण जगायचं होतं ते. म्हणजे असं नाही की सगळे जेवण पोट भरून रोज सगळ्यांना जेवण मिळते. सो मला ते जगायचं होतं आणि लोकांपर्यंत गेलो. लोकांचे असले भारी एक्सप्रेशन होतं. मला तिसरंच करत बसतील तू कसं काय. हे तांदत प्यायला पण कभी जोर दिल पे. वेळातला वेळ काढून तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय त्याच्यासाठी खूप सारा धन्यवाद. बघा लॉक लावलं, लॉक खोललंय. आता हे बघा कुठे ठेवलंय. ही कॅन्डी एवढी आवडते सगळ्यांना. आणि बाळाला पण भेटता येत आहे ना व्यवस्थित. हॉस्पिटलमध्ये कसं. सो हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग अँड कसं काय. तुम्ही कमेंट केलाय की ट्रेनचा व्हिडिओ कधी करणार. सो ट्रेनचा व्हिडिओ फायनली आज आम्ही शूट करत आहे. हे बघा माझा ट्रेनचा अवतार. थांबा मी पूर्ण दाखवतो. पहिला पोलिंग घेतो. सो लवकरच आता ट्रेनचा व्हिडिओ पण येणार आहे. तुम्ही खूप दिवस झालं म्हणत होता की ट्रेनचा व्हिडिओच्या आणा पार्ट आणा, पण आम्हाला म्हणजे टाईम सगळं मॅनेज होत नव्हतं. सगळेजण रेडी झाल्या. तिकडे मागं आणण्या पण रेडी झाल्या. बाहेर मम्मी ते सगळे दाखवतो. आज सगळी रेडी झाल्यात फक्त शूट करण्यासाठी. आता माझा लुक बघून घ्या. सो गाईज, हा आहे माझा आजचा लुक. आणि लवकरच आता ट्रेनचा व्हिडिओ येणार आहे कॉमेडी. आणि तुम्हाला कॉमेडी दिसण्यासाठी, कॉमेडी चांगला व्हिडिओ होण्यासाठी बघा लुक. टी शर्ट बघा मी कशी घातल्या. एकदम लांबल्या. अजून ते दिसत नाही, अर्ध दिसत पण नसेल. हे बघा पूर्ण खालपर्यंत आहे. गाईज सगळेजण रेडी झाल्यात. मम्मी, अनन्या, अतुल, पप्पा आहेत. आणि आज जमलं तर आमची मावशी पण असणार आहे. मावशी यायला लागल्या. आता बघूया त्यांनी जर टायमावर आले तर शूटमध्ये त्यांनी पण येणार आहेत. सो मजा येणार आहे तुम्हाला बघायला. सो कंटिन्यू तुम्ही बघत राहा. आजचा ब्लॉग पुढे बघत राहा. आपल्या शूटच्या सगळ्या बीटीएस. सो कसं दिसतोय गाईज कमेंटमध्ये सांगा. ट्रेनचा चायवाला तयार आहे. कभी जोर दिल पे. आता हे लुक केसामुळे जरा चांगला आहे. अजून खालचा लुक आहे. हे बघा इथं गाठ मारले. अजून एक गाठ मारतो स्टाईल. हे बघा इथं सगळेजण तयार झाल्यात शूटिंगसाठी. इकडं बघा लाईट बीट लावलंय. इथं तयारी केली. ही आमची ट्रेन आहे. एवढीच आमची ट्रेन असणार आहे. ट्रेनची सीट हे बघा. प्रवासी ट्रेनमध्ये बसला. फील आला का. हे बघा ट्रेनमध्ये एक मामा पण आहे. कुठे मी काढू का काय संपूर्ण. आता त्याला 4 वर्ष झाले. त्यात 3 कांद्या होत्या. मला जागा नाही इथं बसतो असं सारखं आईनं ट्रेनचा व्हिडिओ सुरू करून गेली. तिसरंच करत बसतील तू कसं काय. हे बघा कॅन्डी लॉकर मध्ये ठेवल्या बघा पूर्ण. बघा लॉक लावलं, लॉक खोललंय. आता हे बघा कुठे ठेवलंय. ही कॅन्डी एवढी आवडते सगळ्यांना आणि लय लांबून मागवल्या. त्यामुळं गाईज अशी लपून ठेवल्या. मग आता लॉक सुरू व्हायच्या आधी सगळेजण आवळा कांडी खाणार आहे. आणि हिने लपून ठेवल्या बघा तिला आवडते म्हणून. मला आवडते नाही. एवढा पुरा 400 रुपये म्हणून जातं मग स्टीलच्या तिला खाल्लं. संध्याकाळीसाठी काढा सगळ्यांना. अतुल पण आलाय आता चष्मा घालून. यात्रीगण कृपया ध्यान दे. मित्रांनो माझं नाव आहे कविराज. आवला कॅन्डी 10 रुपये में एक आवला कॅन्डी 10 रुपये में एक है. बहुत महंगी है. मला हा तुम्हाला बसायचं आहे म्हणून पळल्याला घ्या. बसायचं एकदा पटाकीनं. आम्ही शूट करत होतो आणि आमची मावशी पण आलेली आहे. आता मावशी पण शूट मध्ये ऍड झालेलं. त्यांचं बघा कटोरी बॅग बघा मावशीची. सो आता आम्ही इथे शूट करायला बरोबर मावशी आज टायमावर आला. बरं झालं म्हणजे आता ह्या शूटमध्ये तुम्ही पण दिसणार आहे. सो चला. तसं मम्मी मला सकाळी सांगितली होती येणार आहे म्हणून. आमचा आज शेड्यूल झालं ना 2 दिवस आधीच की आज शूट करायचं आहे. तेवढ्यात तुमचा फोन आला. फोन चालतं म्हणजे कवा यायचं मावशी सरका माझी काका
एक चाय गरमागरम चाय चाय गरमागरम शरबतचा ब्रेक झालाय बघा. आम्ही शरबत प्यायला लागलोय. अतुल, अनन्या, मी, मावशी आली होती. मावशी चहा आपलं त्यांना शरबत शरबत पेली. दिला. आम्ही पेलो नव्हतो, आता आम्ही प्यायला लागलोय. आई तांब्यात प्यायला मी म्हणून. तांब्यात सगळ्यात जादा पिते. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. सावकाश बाय बाय. एवढा जोरात पाऊस आलाय ना गाईस, बाहेर लय पाऊस मोठा आलाय. आता अंधार व्हायला लागलाय. तर म्हटलं आता जेवायला वेळ आहे अजून, तोपर्यंत समोसा चाट खाऊया. गाईस शूट झाल्यानंतर अतुलनं जाऊन समोसा घेऊन आला सगळ्यांसाठी, कारण की भूक लागली होती. आणि मी आता ह्याच्यामध्ये पेरी पेरी मसाला टाकून मस्त समोसा असा चाट केलाय थोडासा. सो दही वगैरे नव्हतं, त्यामुळे आता पेरी पेरी मसाला टाकून चाट केला. सो या खायला. आणि आता लवकरच तुमचा इंतजार खतम झालेला आहे, कारण की ट्रेनचा व्हिडिओ लवकरच येणार आहे ना. किती सारा कमेंट होता की ट्रेनचा व्हिडिओ परत करा. आई होते तेव्हा ट्रेनचा व्हिडिओ झालेला, त्यानंतर झाला त्यानंतर एकदा नाही झाला वाटतं, मला वाटते. नाही, सिया विहान होता. हा, त्यानंतर एकदा झाला. हा, आईनंतर. मग त्याच्यानंतर काय गॅपच पडली, वेळच मिळाला नाही. मग आम्ही म्हणलं चला आपणच टाकूया ट्रेनचा व्हिडिओ. तर एकदम मस्त ट्रेनचा व्हिडिओ झालेला आहे. थोड्याच दिवसात आपल्या चॅनलवर येईल तो व्हिडिओ. तर त्या ट्रेनच्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या, भरभरून हसा आणि वेळातला वेळ काढून तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय, त्याच्यासाठी खूप सारा धन्यवाद. आणि आम्हाला 2-3 दिवसानंतर सायलीकडून जायचं तिला भेटायला. थोडं आराम होऊ दे तिला, हॉस्पिटलमधनं घरी जाऊन जरा असं व्यवस्थित राहू दे. हॉस्पिटलमध्ये जायचं नसते ना भेटायला. त्यामुळे आम्ही भेटायला गेलो नाही. घरी गेल्यानंतर निवांत तिला जरासं आराम करू दे, मग आम्ही आता जाणार आहे भेटायला. आणि बाळाला पण भेटता येत आहे ना व्यवस्थित. हॉस्पिटलमध्ये कसं बाळाला बघता येणार नाही. बघता येणार नाही ना व्यवस्थित, बाळाला पण घेता येणार नाही. त्यामुळे मग आम्ही म्हणलं की घरी जाऊनच भेटूया तिला आणि बाळाला. तर तो पण ब्लॉग लवकरच येणार आहे. तुम्ही म्हणत असणार की फार्म हाऊसला यांनी काय गेले नाहीत लय दिवस, जरा फार्म हाऊस दाखवलं नाही आम्हाला. सो सॉरी त्याबद्दल. आता आम्ही लवकरच फार्म हाऊसला पण जाणार आहे. आणि तुम्ही आम्हाला सजेस्ट करा की आम्ही फॅमिलीमध्ये कोणते कोणते चॅलेंज केले पाहिजे, किंवा गेम्स असतात ना, फनी गेम्स म्हणा किंवा अजून काय, ते प्लीज आम्हाला सजेस्ट करा. हा, तू का मला मारायला सजेस्ट करा. तर अजय बंगाल युट्यूब चॅनलला एक असं चॅलेंज केले जे तुम्हाला बघून लय आवडेल. सो ज्यांनी कोणी बघित नसेल त्यांनी जाऊन बघा. मी 1 डे भिकारी बनलोय आणि माझा एक्सपिरियन्स खतरनाक होतं. भिकारी म्हणजे असं बोलू शकत नाही, ते पण त्यांच्या पोटा पाण्यासाठीच करत. म्हणजे काही मी ती परिस्थिती जगून बघितल्या की आपण तो अनुभव घेतल्यावर कसं वाटते. तो अनुभव होता आणि चॅलेंज होता. मी सकाळपासून काही खाल्लो पण नव्हतं. आणि हा व्हिडिओ त्यांनी केलाय ना, तर हे कुणालाही त्यांनी दुखवण्यासाठी केलेला नाहीये. ॲज अ एक्सपिरियन्स म्हणून हा चॅलेंज त्यांनी घेतला होता. सो व्लॉग बघा आणि कसा वाटते ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. फुल डे भिकारी झालो होतो. दुसरी गोष्ट उपाशी होतो. मला पूर्ण जगायचं होतं ते. म्हणजे असं नाही की सगळे जेवण पोट भरून रोज सगळ्यांना जेवण मिळते. सो मला ते जगायचं होतं. आणि लोकांपर्यंत गेलो, लोकांचे असले भारी एक्सप्रेशन होतं. मला अनुभव एवढा भारी आला, कोणच मला काय देत नव्हतं. ते त्याच्यावर तुम्हाला दिसेल अजून मजा मस्ती. आणि कोण मला ओळखील त्याला 5,000 रुपये मिळणार होतं गाईज. अजय बंगाल युट्यूब चॅनलला जाऊन बघा. गाईज आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम असंच राहू दे. लव यू गाईज, बाय.